दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणामध्ये एक नवा ट्विस्ट आलाय। मृत्यूत घातपात नसल्याचं आता प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर झालेलं आहे। एसआयटी कडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर झालंय। लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, महायुती सरकारनं बनवलेल्या एसआयटीनंच आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये निराधार असून दिशाच्या मृत्यूत घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलेलं आहे। सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर एसआयटीमध्ये तपास अधिकारी असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे। दिशाच्या मृत्यू प्रकरणामध्ये घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती। शिवाय वैद्यकीय अहवालानुसार लैंगिक अत्याचाराच्या काहीही खुणा नाहीत असंही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आपण जर पाहिलं तर गेल्याही अधिवेशनात दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे फार गाजलेलं होतं। यावर बऱ्यापैकी विरोधकांवर तोफ डागण्यात आलेली होती। सत्ताधाऱ्यांकडून विशेषतः राणेंकडून बऱ्याचदा हा मुद्दा उपस्थित केला जातो। आता मात्र दिशाच्या मृत्यू प्रकरणामध्ये घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूआधी मद्यधुंद अवस्थेत होती असं आता प्रतिज्ञापत्रातच नमूद करण्यात आलेलं आहे। लागवी निश्चितच गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर दिशा सालियन प्रकरणावरून राजकारण आणि एकूणच वाद प्रतिवाद आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत होते। मात्र एकूण नवीन जी याचिका दाखल केली होती यातून काही माहिती समोर येते। एसआयटीने जो चौकशी केली यातून अहवालातून सुद्धा माहिती समोर येते की दिशा सालियन प्रकरणामध्ये कुठेही घातपात दिसत नाही अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे। आदित्य ठाकरे यांच्याकडून सुद्धा हस्तक्षेप याचिका करण्यात आलेली आहे। याचिका फेटाळण्यात यावी अशा प्रकारची मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। एफआयआर सुद्धा रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। जी एसआयटी नेमलेली आहे ती निपक्षपातीपणाने ही प्रकरण आहे जे हाताळत आहे। यामधून काही महत्त्वाची माहिती समोर येते। त्यामुळे एकूणच या ठिकाणी एक नवा ट्विस्ट या दिशा सालियन प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हे प्रकरण कुठेतरी बदनामीकारक असून आणि यामागे राजकीय हेतू असल्याचा सुद्धा या ठिकाणी ठाकरे गटाकडून अनेक वेळा त्यांची बाजू आहे ती मांडण्यात आली होती। आता सुद्धा याचिकेमध्ये अशाच प्रकारची बाजू आहे जी आदित्य ठाकरे यांनी मांडलेली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे। त्यामुळे आता आरोप करणाऱ्यांकडून नक्की काय आरोप केला जातो हे पाहणं महत्त्वाचं। मात्र ठाकरे गटाकडून यावरती काय प्रतिक्रिया येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।